नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतीय लोकशाहीच्या अगदी हृदयाबद्दल. हो, आपल्या संसदेबद्दल. ही ती जागा आहे जिथे देशाचा प्रत्येक कायदा घडतो, आपल्या सगळ्यांच्या भविष्याचे निर्णय घेतले जातात. म्हणजे बघा, ही फक्त एक इमारत नाहीये, तर देशाचा कारभार चालवणारी एक जिवंत, धडधडणारी संस्था आहे. ही जी भव्य वास्तू दिसतेय ना, हे आहे आपलं संसद भवन. खरं तर देशासाठी महत्त्वाचे कायदे इथेच बनतात. पण कधी विचार केलाय की या उंच भिंतींच्या आत नक्की काय घडतं? कसा चालतो आपल्या देशाचा कारभार? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ही जी शक्तिशाली संस्था आहे म्हणजे आपली संसद, तिचा पाया कसा आहे, तिची रचना कशी आहे, हेच आपण आता समजून घेऊया. तर आपल्या संविधानाने संसद नावाची एक केंद्रीय कायदेमंडळ संस्था निर्माण केली आहे. आता केंद्रीय कायदेमंडळ म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देशासाठी कायदे बनवणारी ही सगळ्यात मोठी सर्वोच्च संस्था आहे. अच्छा, मग प्रश्न साहजिकच येतो की या संसदेत नक्की कोण कोण असतं? म्हणजे ही संसद नेमकी कोणाकोणाला मिळून बनते? तर बघा, आपली भारतीय संसद आहे ना, ती 3 मुख्य घटकांना मिळून बनते. पहिले राष्ट्रपती, दुसरे लोकसभा, ज्याला आपण जनतेचा सभागृह म्हणतो, आणि तिसरे राज्यसभा, म्हणजे राज्यांची परिषद. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे माहितीये का? राष्ट्रपती जरी संसदेच्या कामकाजात रोज बसत नसले तरी ते संसदेचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याशिवाय संसदेची कल्पनाच अपूर्ण आहे. ठीक आहे, मग आता आपण संसदेच्या त्या 2 मुख्य स्तंभांबद्दल बोलूया. म्हणजे ती 2 सभागृह जिथे देशाच्या कायद्यांवर खऱ्या अर्थाने चर्चा होते. हो, लोकसभा आणि राज्यसभा. तर ही 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. आता यातल्या लोकसभेला प्रथम सभागृह म्हणतात, तर राज्यसभेला द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह असंही ओळखलं जातं. चला मग सुरुवात करूया लोकसभेपासून. बघूया तरी काय आहे हे सभागृह. बरं, तर आता आपण जरा खोलात जाऊन लोकसभेबद्दल जाणून घेऊया. याला जनतेचं सभागृह असंही म्हणतात आणि हे नाव काही उगीच नाहीये. या नावामागे एक खूप महत्त्वाचं कारण आहे. याला जनतेचं सभागृह का म्हणतात? कारण इथे जे प्रतिनिधी बसतात म्हणजे खासदार, त्यांना थेट आपण निवडतो आपल्या मतांमधून. हेच तर आपल्या लोकशाहीचं मूळ आहे, नाही का? बरोबर. पण मग ही निवड प्रक्रिया नक्की चालते कशी? कसे निवडले जातात हे सदस्य? हे बघा, लोकसभेच्या निवडणुकींसाठी काय होतं की संपूर्ण देशाची विभागणी वेगवेगळ्या भौगोलिक मतदारसंघांमध्ये केली जाते. आणि मग प्रत्येक मतदारसंघातले लोक आपल्या आवडत्या उमेदवाराला मत देतात आणि त्याला थेट निवडून पाठवतात. अगदी सरळ, थेट प्रतिनिधित्वाची ही पद्धत आहे. आणि या लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? तर तो असतो 5 वर्षांचा. याचा अर्थ काय की दर 5 वर्षांनी सरकारला पुन्हा एकदा लोकांसमोर यावंच लागतं, आपल्या कामाचा हिशोब द्यावा लागतो आणि नवीन जनादेश मागावा लागतो. हे खूप महत्त्वाचं आहे. पण राजकारणात नेहमीच सगळं काही ठरल्याप्रमाणे घडतं असं नाही. कधीकधी काय होतं, सरकार आपलं बहुमत गमावतं किंवा दुसऱ्या काही कारणांमुळे लोकसभा आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्णच करू शकत नाही. मग अशावेळी ज्या निवडणुका होतात त्यांनाच मध्यवर्ती निवडणुका असं म्हटलं जातं. चला, आता आपण लोकसभेच्या रचनेकडे वळूया. म्हणजे यात एकूण किती सदस्य असतात आणि त्यांची निवड कशी होते हे सगळं पाहूया. तर आपल्या संविधानानुसार लोकसभेची कमाल सदस्य संख्या ठरवली आहे 552. हो, 552. एवढा मोठा आकडा का? कारण आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड आहे आणि त्या सगळ्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं हा त्यामागचा उद्देश आहे. आता बघा, भारत म्हणजे विविधतेने नटलेला देश. आणि हीच विविधता आपल्या संसदेतही दिसावी यासाठी संविधानाने काही खास गोष्टी केल्या आहेत. जसं की अनुसूचित जाती आणि जमातींसाठी काही जागा राखीव ठेवल्या आहेत. इतकंच नाही, तर अँग्लो इंडियन समाज म्हणजे भारतीय ब्रिटिश वंशाचे लोक यांना जर पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाहीये असं राष्ट्रपतींना वाटलं तर ते त्या समाजाचे 2 प्रतिनिधी थेट लोकसभेवर नेमू शकतात. मग एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो की प्रत्येक राज्यातून लोकसभेत किती प्रतिनिधी जातात? म्हणजे ह्या जागा वाटल्या कशा जातात? याचं उत्तर आहे लोकसंख्या. हो, प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार तिथे किती जागा असतील हे ठरतं. इथे बघा, जसं की उत्तर प्रदेश, जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे तब्बल 80 जागा आहेत. आपल्या महाराष्ट्रात 48, मध्य प्रदेशात 29 आणि मग गोव्यासारख्या लहान राज्यात फक्त 2 जागा. ह्या आकड्यांवरूनच आपल्याला प्रतिनिधित्वामधला फरक किती स्पष्टपणे दिसतो. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. जर लोकसभा थेट लोकांचं प्रतिनिधित्व करते, देशाचा कारभार पाहते, तर मग या दुसऱ्या सभागृहाची म्हणजे राज्यसभेची गरजच काय आहे? तिची नेमकी भूमिका काय? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?